हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 3 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर ऊर्जा आणि शौर्य या दोघांचा ऊर्जाच्या घरी एकदम दिमाखात गृहप्रवेश झाला. मग सगळे चाळीतील लोक तेथे जमले होते आणि या दोघांचं लग्न त्यांनी खूप छान सेलिब्रेट केलं. ऊर्जा आणि शौर्यने एकमेकांच्या नावाचा उखाणा घेतला, त्यानंतर एकमेकांना चाय चुई खारीखुरी भरवली. सगळे खूप खुश होते. पण इकडे हर्षवर्धनच्या घरी मात्र मोठमोठे स्फोट होत होते. हर्षवर्धन, विजया हे कुमुदिनी आजीला जाब विचारत होते की माझा शौर्य कोठे. कुमुदिनी आजीने त्यांना ठणकावून सांगितलं शौर्य आणि ऊर्जाचं लग्न झालंय आणि शौर्य हा ऊर्जाच्या घरी राहायला गेलाय. त्यामुळे या दोघांना जबर धक्काच बसला आणि आता हर्षवर्धन हा चक्क ऊर्जाच्या घरी चाळीत पोहोचलाय शौर्यला परत नेण्यासाठी. पण शौर्यने त्याला ठणकावून सांगितलंय माझं आणि ऊर्जाचं लग्न झालंय. जेथे ऊर्जा तेथे मी. जर तुमच्या घरात ऊर्जाला स्थान नाही तर मी सुद्धा येणार नाही. त्यामुळे हर्षवर्धनला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि शौर्य पूर्वाच्या घरी चाळीत आलेले असतात आणि पूर्वा त्यांना प्रेमाने ओवाळते. पूर्वा खुश असते, ऊर्जा खुश असते, शौर्य खुश असतो. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असा ओसंडून वाहत असतो. पण तेवढंच दुःखाचं वातावरण हर्षवर्धनच्या घरी असतं. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. जसं काय कुणी गेलं की काय असं त्यांच्या घराचं वातावरण असतं. आणि तेवढ्यात दिव्या सांगते आई साहेब आल्या. कुमुदिनी आजी तेथे येते आणि मग हर्षवर्धन, विजया आणि घरातील सगळे कुमुदिनीला असा घेरा घालतात. विजया कुमुदिनी आजीला जाब विचारते आई साहेब, लावून आला का माझ्या शौर्याचं लग्न. कुमुदिनी आजी तिला विचारते ते तर मग होणारच होतं ना. तर विजया म्हणते नव्हतं होणार. या घरातल्या काही लोकांना फुल कॉन्फिडन्स होता की शौर्य हे लग्न करणार नाही. असं म्हणून विजया हर्षवर्धनला टोमणा मारते. हर्षवर्धन खूप चिडतो आणि मग कुमुदिनी आजी ही विजयाला ठणकावून सांगते शौर्य आणि ऊर्जाचं लग्न झालंय आणि ते दोघे आता खूप खुश आहेत, सुखी आहेत. विजया, हर्षवर्धन खूप चिडतात. विजया विचारते मला तर असं वाटलं होतं तुम्ही येथे पायघड्या घालाल, वरात घेऊन याल, बँड बाजा वाजवत वाजवत नाचत गात तुमच्या लाडक्या नाचसुनेला आणि नातवाला घेऊन येथे याल, पण असं काहीच झालेलं नाहीये. तर कुमुदिनी आजी उत्तर देते हो, माझी इच्छा तर तशीच होती, परंतु पूर्वाने एक अट घातली, त्यामुळे मी ऊर्जा आणि शौर्यला येथे नाही आणू शकले. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते कोणती अट. तर कुमुदिनी आजी सांगते पूर्वा म्हणाली की जोपर्यंत या घरातील सगळी माणसं ऊर्जाला स्वीकारत नाही, हर्षवर्धन जहागीरदार स्वतः येऊन ऊर्जाला आपली सून म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत ती ऊर्जाला येथे सासरी आपल्या घरी पाठवणार नाही. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की ऊर्जा या घरी येणार नाहीये. विजया म्हणते पूर्वा म्हणजे ऊर्जाची आई ना. मला तर ती खूप हुशार वाटतीये. खरंच संपूर्ण जहागीरदार कुटुंबापेक्षा तिच्यात जास्त अक्कल आहे. मला असं वाटतं उगच मी या घरातील दगडांवर डोकं आपटत बसले. यांना समजावण्यापेक्षा मी त्या पूर्वाला भेटले असते, तिला समजावून सांगितलं असतं ना, तर तिला एका आईचं काहीच समजलं असतं आणि तिने हे लग्न थांबवलं असतं. हर्षवर्धन खूप चिडतो आणि मग हर्षवर्धन हा एक प्रश्न विचारतो आई साहेब, शौर्य कोठे. आईसाहेब सांगतात शौर्य हा घरी येणार नाहीये, कारण शौर्यने ठरवलंय जोपर्यंत ऊर्जा या घरात येत नाही, तुम्ही तिला स्वीकारत नाही, तोपर्यंत शौर्य सुद्धा या घरात येणार नाहीये. विजया पुन्हा आपली रटारट सुरू करते तुम्ही असं का केलं, माझ्या मुलाचं वाटोळं का केलं. हे सगळं तुम्ही जाणून बुजून केलंय, कारण तुम्हाला सूड घ्यायचा होता. तुमचं आणि तुमच्या मुलाचं जमत नाही म्हणून तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंय. कुमुदिनी आजीला खूप राग येतो. आजी चिडून म्हणते बस झालं विजया, आज हे तू पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा बोलतीये की मी सूड उगवण्यासाठी हे केलंय. सूड उगवायला हा काय सिनेमा चालू आहे का की मी याच्यावर सूड उगवायसाठी ते केलं, त्याच्यावर सूड उगवायसाठी हे केलं. अरे तुला कळत का नाहीये की मी हे फक्त तुमच्या मुलाच्या सुखासाठी केलंय आणि यानंतर जर तू पुन्हा एकदा असं बोललीस ना तर मी हे घर सोडून निघून जाईल, एवढं लक्षात ठेव. हर्षवर्धन आणि विजयाला मोठा धक्काच बसतो. विजया दुःखी होऊन म्हणते घर तर मी सोडून जायला हवं, कारण या घरात राहण्यासाठी आता राहिलंय तरी काय. माझ्या मोठ्या मुलाने माझ्या इच्छेविरुद्ध लग्न केलं आणि आता धाकटा मुलगा तर हे घर सोडूनच गेलाय, त्यानेही माझ्या इच्छेविरुद्धच लग्न केलंय.
घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि कुमुदिनी आजी ही तिला ठणकावून सांगते शौर्यने जे काही केलंय ते अगदी योग्य केलंय आणि तो खूप खुश आहे. इकडे शौर्य आणि ऊर्जा खरंच खूप आनंदी असतात. शौर्य आणि ऊर्जा पूर्वाच्या घरात बसलेले असतात आणि तेथे असंख्य माणसं असतात. चाळीतली सगळी माणसं घरात असतात. संपूर्ण घर भरून गेलेलं असतं आणि दरवाजातून खिडकीतून सुद्धा सगळेजण त्यांच्याकडे पाहतच असतात. एवढ्यात चायचुई खारीखुरी हा या दोघांच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, ताई आणि दादा, मी गरीब माणूस आहे. मी तुम्हाला लग्नाचं काय गिफ्ट देणार? म्हणून मी नवस केला होता तुळजाईला तुमच्या दोघांचं लग्न हे सुखरूप पार पडावं आणि हा त्याच नवसाचा पेढा आहे, मिठाई आहे, ही घ्या. या दोघांना खूप आनंद होतो आणि तेवढ्यात खिडकीत उभी असलेली एक चाळीतली मुलगी म्हणते, वा, नवरा तर किती छान आहे, किती सुंदर दिसतोय. आणि सगळेजण हसू लागतात. शौर्य मागे वळून पाहतो आणि ऊर्जाला विचारतो, हे सगळे लोक असं का पाहताय? तर दळवी काकू सांगते, आता आमचा जावई आहेच इतका हँडसम, इतका देखना, मग सगळे पाहणारच ना. शौर्य चांगलाच लाजतो. ऊर्जा, पूर्वा, पद्मा सगळे हसत असतात. दळवी काकू म्हणते, खरंच तुमच्या दोघांची जोडी ही अगदी एकसारखी आहे. ऊर्जा जेवढी सुंदर तेवढाच आपला शौर्य देखना. अगदी राजबिंडा जोडा आहे बरं का आपला. तेवढ्यात पूर्वा म्हणते, तुम्ही सगळे थांबा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. तर चायचुई म्हणतो, ओ काकू, कशाला गरिबाच्या पोटावर लात मारताय? तुम्ही चहा बनवला तर मी काय बनवायचं? तर पूर्वा काकू म्हणते, अरे हे काय बोलतोयस तू? दिवसभर तू सुद्धा किती कामं केली, किती थकलायस तू. थांब, मी सगळ्यांसाठी चहा बनवते. तर ऊर्जा म्हणते, अगं आई, बनवू दे त्याला. खरंच तो आहे ना खूप छान चहा बनवतो. आणि मग चायचुई सांगतो, आणि तुम्हाला माहिती नाही आहे, या दोघांचं जे लग्न झालंय ना ते माझ्यामुळे झालंय. मी चहाची गाडी टाकली नसती तर हे दोघे माझ्या चहाच्या स्टॉलवर भेटलेच नसते. तेथेच त्यांचं प्रेम सुरू झालं, तेथेच त्यांची भांडणं झाली, मग तेथेच त्यांचं भांडणसुद्धा मिटलं आणि आज हे लग्न झालंय. हे ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यांना ऊर्जा आणि शौर्याची सगळी लव्ह स्टोरी समजलेली असते. खरंच ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नानंतर पूर्वाच्या घरी एकदम आनंदाचं वातावरण असतं. सगळे हसत खेळत असतात, खुश असतात. पण इकडे हर्षवर्धनच्या घरी मात्र तिसरं महायुद्ध सुरू झालंय असं वातावरण असतं. विजया रडत असते आणि कुमुदिनीला जाब विचारते, तुम्ही असं का केलं? माझ्या आयुष्याचं वाटोळं तर केलंच, पण माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं सुद्धा केलं का? त्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी लावून दिलं. कुमुदिनी खूप चिडते आणि म्हणते, बस झालं विजया, मला दोष देणं बंद कर. आणि तुम्ही दोघे शौर्याचे आईवडील आहात ना. अरे, जे मला कळलं ते तुम्हाला का नाही कळलं? तुम्हाला का असं नाही वाटलं की तुम्ही ऊर्जा आणि शौर्याचं लग्न लावून द्यावं? अरे, तुमच्या पोटचं पोरगं आहे ना ते पूर्णपणे कोमेजून गेलं होतं. ऊर्जाला तुम्ही त्याच्यापासून दूर केल्यानंतर तो किती आजारी पडला होता, कोमाच गेला होता. ऊर्जाचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. हे तुम्हाला दिसलं नाही का? तुम्हाला सगळ्यांना हे दिसलं असतं ना तर मी जे शौर्यासाठी केलंय ते तुम्ही केलं असतं. हर्षवर्धन चिडून म्हणतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून तुम्ही दिलेलं नाहीये. शौर्य कोठे? कुमुदिनी त्याला ठणकावून सांगते, पूर्वाच्या घरी, ऊर्जाच्या घरी चाळीत गेलाय तो. विजया आणि हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? कुमुदिनी त्याला ठणकावून सांगते, सांगितलेलं कळत नाही का तुला? हर्षवर्धन चिडून विचारतो, तो त्या घाणेरड्या चाळीत ऊर्जा शिंदेच्या घरी गेलाय? विजया विचारते, हे काय बोलताय तुम्ही? माझा मुलगा त्या गलिच्छ घाणेरड्या चाळीत राहायला गेलाय? कुमुदिनी या दोघांना ठणकावून सांगते, हो, तो तेथेच गेलाय. हर्षवर्धन चिडून विचारतो, मग तुम्ही काय करत होता? तुम्ही त्याला का नाही अडवलं? कुमुदिनी चिडून म्हणते, अडवायचं म्हणजे? तो काय आता बालक मंदिरात जाणारा लहानसा बाळ आहे का? मी त्याला सांगायचं येथे जा, तेथे जाऊ नकोस. तो आता मोठा झालाय, वकील आहे, तो त्याचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. आणि हर्षवर्धन, तुलाच फुल कॉन्फिडन्स होता की शौर्य हा तुझ्या इच्छेशिवाय लग्न करणार नाही. तो तुमच्यासमोर हातापाया पडत होता, तुम्हाला विनवणी करत होता, तुम्हाला सांगत होता माझं ऊर्जावर प्रेम आहे, मला ऊर्जाशी लग्न करायचं आहे. आणि त्याने लपून छपून पळून जाऊन लग्न केलेलं नाही आहे, तर तुम्हाला सगळ्यांना सांगून, तुम्हाला सगळ्यांना बोलवून लग्न केलं आहे. तुम्ही गेला नाहीत, ही तुमची चूक आहे. आता त्याला दोष देऊ नका. आणि त्याचं ऊर्जाशी लग्न झालं आहे. त्याला माहीत होतं की तुम्ही ऊर्जाला स्वीकारणार नाही, ऊर्जाला घरात घेणार नाही, त्यामुळे तो ऊर्जाबरोबर ऊर्जाच्या घरी गेला आहे. यात त्याची काय चूक? आता तुम्ही ऊर्जा आणि शौर्याला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. ते एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नाही. हर्षवर्धनला खूप राग येतो. विजयासुद्धा दुःखी होते.
कुमुदिनी या दोघांना ठणकावून सांगते, अरे हर्षवर्धन, तू स्वतःचा इगो कुरवाळत बसला. तुझा खोटा अभिमान, खोटा स्वाभिमान. बिचारा शौर्य स्वतःचं लग्नसुद्धा एन्जॉय करत नव्हता. तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. त्याला असं वाटत होतं, आत्ता माझे डॅड येतील, आत्ता माझी मॉम येईल, पण तुम्ही कुणीच आला नाही. अरे तू स्वतः तर गेलाच नाही हर्षवर्धन, पण त्याच्या भावंडांना सुद्धा येऊन दिलं नाही. ही तुझी हुकुमशाही आहे, हुकुमशाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, हुकुमशाही? मी हुकुमशाही करतोय? हुकुमशाही मी नाही, हुकुमशाही तुम्ही करताय. कुमुदिनी चिडून म्हणते, बस झालं हर्षवर्धन, तुझा हा आडाओडा आणि दुसऱ्यांवर आरोप लावणं. अरे तुम्ही आईबाप आहात ना, आईबाप असून तुम्हाला स्वतःच्या मुलाचं मन कळत नाही, त्याचं सुख कळत नाही, त्याचं दुःख कळत नाही. तुम्ही फक्त स्वतःचे खोटे इगो कुरवाळत बसला आणि त्याला दुःखाच्या खाईत लोटायला चालला होता. मी ते होऊ दिलं नाही आणि होऊ सुद्धा देणार नाही. शौर्याचा आनंद हा ऊर्जा बरोबरच आहे आणि मी तो त्याला मिळवून दिलाय. शौर्य आणि ऊर्जाचं लग्न झालंय आणि शौर्य हा आता तेथे सुखात आहे. आणि जर तुम्ही ऊर्जाला या घरात आणलं नाही, स्वीकारलं नाही, तर शौर्य तेथेच राहील. आणि आता तर मला असं वाटतंय की शौर्य त्याच घरात सुखात राहील, त्याच घरात आनंदात राहील. एवढं लक्षात ठेवायचं. कुमुदिनी आजी या दोघांना ठणकावून सांगते, एकतर हर्षवर्धन, तू शौर्याच्या लग्नाला आलाच नाही, पण प्रभाकरशी भांडण केलं, त्याला वाईट साईड बोलला, घरात वाद केले. आणि या विजयाने तेथे मला फोन करून सांगितलं लग्न सुरू असताना की घरात वाद झाले आहेत, शौर्याला घेऊन या. तेवढ्यात दिव्या सांगते, अहो आईंनी तर आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, हाताची नस कापून घेत होत्या. कुमुदिनीला जबर धक्का बसतो. कुमुदिनी चिडून म्हणते, वा विजया वा, खरंच तुझा मुलगा सुखात आहे आणि याचं तुला दुःख झालंय आणि तू स्वतःच्या हाताची नस कापून घ्यायला निघाली. आता तर काही बोलायलाच नको. तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्हाला ऊर्जाला या घरात आणायचं असेल तर आणा, तुम्हाला जीव द्यायचा असेल तर द्या, मी काहीच बोलणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही ऊर्जाला स्वीकारणार नाही तर शौर्यसुद्धा या घरात येणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, शिकवणार, या घरातील सगळ्यांना मी शिकवणार, हुकुमशाही चालवणार. कारण या घरातील कोणालाच अक्कल नाहीये, स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येत नाही. आणि शौर्याने हे सिद्ध करून दाखवलंय. त्याला अक्कल असती ना तर त्याने त्या ऊर्जा शिंदेशी लग्न केलंच नसतं. घरातील सगळ्यांना खूप राग येतो. आजी चिडून म्हणते, बस कर हर्षवर्धन, तुझं हे वाईट बोलणं बस कर. अरे घरातील इतरांना काही मनं आहेत की नाही? तू जसं म्हणणार, तू जसं ठरवणार तसे सगळे करणार. हे तुझं कोर्ट नाहीये. तुझं नेहमी माझं 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 सुरू असतं. माझं कोर्ट, माझी केस, माझं घर, माझी माणसं, माझे निर्णय. अरे बाकीच्यांना काय मन नसतं का? जीव नसतो का? त्यांना सुद्धा स्वतःचं मत आहे, त्यांना सुद्धा स्वतःचं आयुष्य आहे आणि ते आयुष्य कसं जगायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. आणि ते शौर्याने ठरवलंय. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, अभिमान वाटतो मला त्याचा. हर्षवर्धन आणि विजया खूप चिडतात. तर इकडे ऊर्जाच्या घरी चायचुई खारीखुरीने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो आणि मस्त खारीसुद्धा ठेवलेले असतात. सगळेजण चहा आणि खारीचा आनंद लुटत असतात आणि म्हणतात, आत्ता कोठे बरं वाटतंय, नाहीतर लग्नामध्ये काही मजाच नाही करता आली. तेवढ्यात पद्मा म्हणते, हो ना दळवी काकू, तुम्ही नुसत्या घाई करत होत्या, चला चला उशीर होईल, चला चला उशीर होईल, त्यामुळे नीट जेवणही करता आलं नाही. ऊर्जाताई आणि शौर्य दादाला एकमेकांना घाससुद्धा भरवता आला नाही. तर दळवी काकू म्हणते, अरे मग आता वेळ आहे ना, आता करायचं काय, मजा करा ती. आणि पद्मा म्हणते, हो हो आत्ता करूया. त्यानंतर चायचुई म्हणतो, चला शौर्य दादा आणि ऊर्जाताईने एकमेकांना चहा खाली भरवायची आता, पण त्याच्या आधी नाव घ्यायचं. तर शौर्य म्हणतो, नाव घ्यायचं म्हणजे? आता शौर्य हा जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून आलाय काय माहीत. त्याचा जन्म येथेच झालाय. त्याने चित्रपट पाहिले असतील, मालिका पाहिल्या असतील, मित्रांच्या लग्नात गेला असेल, नातेवाईकांच्या लग्नात गेला असेल, पण उखाणा म्हणजे काय हे त्याला काही माहीत नसतं. आणि मग त्याला दळवी काकू म्हणते, अरे तुझी बायकोच तुला सांगेल की नाव घेणं म्हणजे काय असतं. ऊर्जा म्हणते, मला असं अचानक नाही जमणार. तर सगळे तिला खूप आग्रह करतात, नाही नाही नाव तर घ्यावंच लागेल. आणि मग ऊर्जा एक अतिशय सुंदर नाव घेते आणि ती ज्या पद्धतीने नाव घेते ना हे सगळ्यांनाच आवडतं. शौर्य तर तिच्यावर फिदाच होतो. त्यानंतर चायचुई म्हणतो, चला शौर्य दादा आता तुमची वेळ, तुम्ही नाव घ्यायचंय. तर शौर्य म्हणतो, नाही नाही नाही, मला असं वेळेवर नाव वगैरे नाही घेता यायचं, कविता वगैरे नाही करता यायची. पण शौर्यला सगळे म्हणतात, नाही नाही तुम्हाला नाव घ्यावंच लागेल. आणि तेव्हा पद्मा म्हणते, ठीक आहे, मी शौर्यदादाची बहीण आहे ना, मी त्यांना एक नाव सांगते, एक नाव सुचवते.
आणि पद्मा त्याला एक नाव सुचवते. शौर्य म्हणतो ठीक आहे जमेल मला, आणि शौर्य हा नाव घेऊ लागतो भाजीत भाजी मेथीची, आणि सगळे म्हणतात नाही 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 असं नाव नाही चालणार. म्हणजे पद्माने त्याला हे नाव सुचवलेलं असतं. आणि मग ऊर्जा त्याला खूप प्रेमाने म्हणते शौर्य घे ना माझं नाव, आणि सगळ्यांना आवडेल असं घे. आणि शौर्य हा ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो आणि म्हणतो आता ऊर्जाने सांगितलंय ना, आता तर नाव घ्यावंच लागेल. आणि मग शौर्य हा त्याच्या कोर्टाच्या वकिलीच्या भाषेत जज, आर्ग्युमेंट, केस असं सगळं नाव घेतो. आणि हे नाव खरंच खूप छान असतं. सगळे टाळ्या वाजवतात, खूप खुश होतात. ऊर्जा आणि शौर्यला सुद्धा आनंद झालेला असतो. दोघांनी खूप छान नाव घेतलेलं असतं. आणि मग चायचुई म्हणतो चला आता लग्नात तर घास भरवायचा राहिला, पण दोघांनी एकमेकांना चहा आणि खारी भरवा आणि तुमच्या दोघांचं लग्न सेलिब्रेट करा. बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तुम्हाला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. शौर्य आणि ऊर्जा हे दोघे एकमेकांना चहामध्ये खारी बुडून खाऊ घालतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात, खूप स्माईल करतात. या दोघांची प्रेम कहाणी या चहा आणि खारीने सुरू झाली होती, आणि आज ही प्रेम कहाणी या चहा आणि खारी एकमेकांना भरूनच पूर्ण झाली आहे. खरंच त्यांचा प्रवास खूप छान होता. आणि इकडे कुमुदिनी आजी ही रागारागाने निघून गेलेली असते. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. आणि विजा चिडून म्हणते शेवटी तुझ्या आजीने जे करायचं ते केलंच. आदित्य म्हणतो मग काय चुकतंय आजीचं, आजीला जे सांगायचं होतं तिने ते सांगितलं, आपण शौर्य आणि ऊर्जाला घरी घेऊन येऊया. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो बस झालं आदित्य, सगळ्यांनी तोंड सुख घेण्याची गरज नाहीये. विजया चिडते आणि हर्षवर्धनला ठणकावून सांगते तुम्हीच ही संधी दिली आहे सगळ्यांना तोंड सुख घेण्याची. मी तुम्हाला सांगत होते हे लग्न थांबवा, हे लग्न थांबवा, पण तुम्ही हातावर हात धरून बसलात, तुम्ही काहीच केलं नाही. तुम्हाला राग येईल, पण तुम्हाला मी खरं सांगते, हा जो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो तुम्ही तुमच्या कोर्टात वापरा, या घरात नाही. तुमच्या या ओव्हर कॉन्फिडन्सनेच आज घात केलाय. त्या ऊर्जा शिंदेने तुमच्या मुलाशी लग्न केलंय आणि सगळ्यांना सिद्ध करून दाखवलंय की ती तुम्हाला मानत नाही, तुम्ही तिच्यासमोर काहीच नाहीये. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो तू जास्त बोलतीयस विजया, ती ऊर्जा शिंदे माझ्यासमोर झिरो आहे, झिरो. तर विजया म्हणते झिरो आहे, ती तर हिरो ठरली आहे, हिरो. तिने तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्याच मुलाशी लग्न केलंय आणि तुम्ही काही नाही करू शकला, एवढं लक्षात ठेवा. आज त्या ऊर्जा शिंदेने तुम्हाला हरवलंय. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो विजया शांत राहायचं, जास्त बोलतेस तू. विजया म्हणते शांत राहायचं नाही, शांत राहणार मी, कधीच शांत राहणार नाही. कारण तुमच्यामुळे आज माझा मुलगा माझ्यापासून कायमचा दुरावला गेलाय आणि माझ्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत या घरी परत घेऊन यायचं, एवढं लक्षात ठेवा. मग विजया दिव्याजवळ येते. दिव्याचा हात पकडून म्हणते दिव्या अति करतेस तू, तुझ्या बहिणीने माझ्या मुलाबरोबर जे केलं ना ते योग्य केलेलं नाहीये. दिव्या घाबरून म्हणते आदित्य थांबव यांना. तर आदित्य म्हणतो आई ऐकून घे. तर विजया चिडून म्हणते तू तर गप्पच बस, तू काहीच बोलायचं नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू त्या शौर्यासमोर चुकीचा आदर्श ठेवला ना, म्हणून त्याने हे सगळं केलंय. आदित्यची बोलतीच बंद होते. विजया रडत रडत म्हणते माझं या घरात कुणीच नाहीये, नवरा माझा ऐकत नाही, मोठा मुलगा या घरात असून माझा नाहीये, आणि धाकटा मुलगा तर मला सोडूनच गेलाय. मग मी जगून तरी काय करायचं. कधी कधी असं वाटतं मी मेले असते तर बरं झालं असतं. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आणि मग विजया हर्षवर्धनला ठणकावून सांगते एक लक्षात ठेवा, माझ्या शौर्याला या घरी परत घेऊन यायचं, पण त्या ऊर्जाला या घरात जागा नाही. आणि माझा शौर्य जर या घरी परत आला नाही तर मी जगणार नाही, एवढं सुद्धा लक्षात ठेवायचं. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. तो विजयाला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण विजया रागारागाने तेथून निघून जाते. घरातील सगळे खूप दुःखी होतात. आणि इकडे चाळीतले सगळे लोक मस्त चहा आणि खारी खाऊन आपापल्या घरी निघून गेलेले असतात. दळवी काकू ऊर्जा आणि शौर्याची नजर काढते. हे दोघे खरंच खूप सुंदर दिसत असतात, कोणाची नजर लागू नये म्हणून ती त्यांची नजर उतरवते आणि तेथून निघून जाते. मग पूर्वा ही शौर्य आणि ऊर्जाला म्हणते या दोघे इकडे. पूर्वा या दोघांना घेऊन यशवंतच्या फोटोसमोर येते आणि पूर्वा खूप इमोशनल होते. ऊर्जाच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. पूर्वा म्हणते अहो आज आपली मुलगी आपली मनू सौभाग्यवती झाली आहे, कळलंच नाही ना कधी एवढी मोठी झाली ती. ऊर्जाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. शौर्य खुश असतो आणि आज मी माझं एक मोठं कर्तव्य पूर्ण केलं आहे.
ऊर्जाचं लग्न लावून दिलंय म्हणून पूर्वासुद्धा खूप खुश असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. एकीकडे ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नानंतर चाळीतल्या घरात आनंदी आनंद होता, पण त्याच वेळेस हर्षवर्धनच्या घरात मात्र खूप गोंधळ झाला, खूप टेन्शन झालं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य आणि ऊर्जाच्या चाळीतल्या घरी आता लग्नानंतरचे विविध विधी सुरू असतील. चाळीतल्या सगळ्या बायका तेथे जमलेल्या असतील आणि त्याच वेळेस हर्षवर्धन तेथे पोहोचणार, चक्क ऊर्जाच्या चाळीतल्या घरी. आणि तो शौर्याला म्हणेल, शौर्य मी तुला घरी न्यायला आलोय. ऊर्जा हर्षवर्धनला ठणकावून सांगेल, हर्षवर्धन सर, आता शौर्य आणि माझं लग्न झालंय, तुम्ही शौर्याला असं नेऊ शकत नाही. पण हर्षवर्धन ऊर्जाला म्हणेल, हे लग्न मी मानत नाही. आणि तो शौर्याचा हात पकडून त्याला नेत असेल, पण शौर्य चक्क त्याचा हात सोडणार, ऊर्जाचा हात हातात घेईल आणि हर्षवर्धनला ठणकावून सांगेल, सॉरी हर्षवर्धन जहागीरदार, माझं आणि ऊर्जाचं लग्न झालंय आणि जेथे ऊर्जा तेथे मी. ऊर्जा या घरात तर मी येथे राहणार आणि जर तुमची इच्छा असेल की मी तुमच्या घरी परत यावं तर तुम्हाला ऊर्जाचा स्वीकार करावा लागेल, या लग्नाला मान्यता द्यावी लागेल आणि ऊर्जाला तुम्ही तुमच्या घरची सून म्हणून स्वीकारलं, तिला मान सन्मानाने आपल्या घरी घेऊन आला तरच मी त्या घरी परत येईल, नाहीतर मी सुद्धा त्या घरात पाऊल ठेवणार नाही. हे ऐकून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकणार. शौर्य हर्षवर्धनच्या समोरच ऊर्जाचा हात हातात घेऊन हर्षवर्धनला चांगलं टशन देणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.